जय जय रघुवीर समर्थ. बघा म्हणले समर्थ, बऱ्याच जणांच्या घरामध्ये काही ना काहीतरी किरकोळ कारणासाठी वाद होत असतो आणि मग मात्र ते वाद शब्दाने शब्द वाढत जातात आणि तो वाद मात्र मोठा होतो असं समर्थ आपल्याला ते सांगतात. बघा म्हणले समर्थ किरकोळ कारण असतं आणि त्यामुळे वाद वाढत जातं, पण कोणीतरी शांत बसल्या ते शिवाय ते वादही मिटत नाहीत किंवा वादही संपत नाहीत असं समर्थ आपल्याला ते सांगतात. परंतु घरामध्ये जर सगळेच बोलू लागले, सगळेजण आपलंच खरं म्हणू लागले, तर मात्र वाद नेहमीच होणार असं समर्थ आपल्याला ते सांगतात. बघा समर्थ आपल्याला एक बोध सांगतात. बघा म्हणले समर्थ, एक ताई होत्या आणि त्या ताईंच्या घरी नेहमी काही ना काहीतरी कारणासाठी वाद होत होते. त्यांचा पती हा नेहमी दारू प्यायचा आणि दारू पिऊन येऊन त्यांना सारखं मारहाण करायचा किंवा त्यांना काहीतरी वाईट साईड बोलायचा, शिव्या द्यायचा आणि मग मात्र त्या ताईही त्यांना प्रतिउत्तर द्यायच्या आणि मग मात्र त्यांना ते सहन होईना. एक दिवशी त्या ताई गुरूंकडे गेल्या आणि गुरुदेवांना म्हणाल्या की गुरुदेव आमच्या घरामध्ये नेहमी वाद होतात. आणि मी काय करायचं ते तुम्ही मला सांगा. कारण माझा नवरा रोज दारू पितोय, रोज मला मारहाण करतोय, रोज मला शिव्या देतोय, रोज मला उलटं बोलतोय, काहीही कमवत नाही. त्यामुळे मलाही राग येतो आणि मग मीही थांबत नाही, मीही काही ना काहीतरी बोलत राहते आणि त्यामुळे आमच्या घरामध्ये रोज वाद होतात. त्यावेळेस गुरुदेव म्हणाले, हे जर वाद बंद व्हायचे असेल, घरामध्ये सुख शांती हवी असेल तर तुम्हाला मी एक उपाय सांगतो, ते तुम्ही करा. त्यावेळेस त्या ताई म्हणाल्या, कोणताही उपाय करण्यासाठी मी तयार आहे. त्यावेळेस गुरुदेव म्हणाले, ज्यावेळेस तुमच्या घरात वाद होत असेल त्यावेळेस काही नाही करायचं, फक्त घरामधले एक वाटीभर पाणी घ्यायचं आणि ते पाणी आपल्या तोंडात ठेवायचं आणि जोपर्यंत नवरा बोलायचं थांबत नाही तोपर्यंत ते पाणी तसंच तोंडात ठेवायचं. मग ज्यावेळेस नवरा बोलायचं थांबतो त्यावेळेस ते पाणी प्यायचं किंवा बाहेर थुंकून द्यायचं. आणि मग मात्र त्या ताईंना कळालं आणि मग मात्र त्या ताईंनी ठरवलं की हो ठीक आहे, असंच करूया आता. आणि त्या ताई घरी गेल्या. ज्यावेळेस नवरा कामावरून घरी यायचा त्यावेळेस तो तिच्याशी वाद घालत होता. मग तिनेही ठरवलं की गुरुदेवांनी सांगितल्याप्रमाणे तिने आपल्या तोंडात पाणी ठेवलं आणि मग मात्र तोंडात पाणी ठेवल्यानंतर नवरा अर्धा तास झालं बोलत होता, पण बायकोचं काहीही प्रतिउत्तर येत नव्हतं. त्यामुळे तोही बडबडून शांत झाला. आणि मग मात्र त्यांची पत्नी रोजचे नियमानुसार जे काही रोजची कामं आहे ती करायची आणि तिला सांगितलं होतं समर्थांनी की पती हा परमेश्वर आहे, कसा जरी असला तर त्याचं आपल्याला 2 टाइम दर्शन घेता आलं पाहिजे. त्यामुळे ती रोज सकाळी त्याच्या पाया पडायची, संध्याकाळी पाया पडायची आणि असं करत बरेच दिवस चालू होतं. बरेच दिवस नवरा पिऊन यायचा, बोलायचा, तरीही काय प्रतिउत्तर देत नव्हती, काय बोलत नव्हती, वादतंटा करत नव्हती. मात्र रोज नेमाने सकाळी संध्याकाळी त्यांच्या पाया पडायची, दर्शन घ्यायची. मग मात्र हळूहळू करत पतीलाही लाज वाटू लागली की आपण असं वागतोय, आपण दारू पितोय, मारहाण करतोय, तिला शिव्या देतोय रोज. ती मात्र रोज सकाळी स्वयंपाक करते, देवपूजा करते, जे काही काम आहे ती करते, कामाला जाते, घर चालवते आणि आपण मात्र तरीही तिच्यावर अन्याय करतोय आणि ती मला देव असल्यासारखं रोज 2 टाइम दर्शन घेते. याचा अर्थ माझंच काहीतरी चुकत असेल. आणि त्यावेळेस मग वाद न घातल्यामुळे त्या पतीमध्येही परिवर्तन होऊ लागले. त्यानेही स्वतःला सांगितलं की आता आजपासून दारू प्यायची नाही, दारूला पैसे उडवायचे नाहीत आणि त्यानेही पूर्णपणे दारू बंद केली. आणि ज्या सद्गुरूंच्या बैठकीत ती जात होती त्या ठिकाणी तो पतीनेही आपल्या बायकोला विचारलं की कुठे आहे हे निरूपण, मलाही जायचं आहे, मलाही उत्तमाचे कर्म करायचे आहेत. त्यावेळेस तिने निरूपणाचा पत्ता सांगितला. मग पतीही निरूपणाला रोज जाऊ लागला, त्याच्यामध्येही परिवर्तन घडू लागले आणि मग मात्र तिला आनंद होऊ लागला. आणि मग ती गुरुदेवांकडे गेली आणि गुरुदेवांना म्हणाली की गुरुदेव, तुम्ही जो उपाय सांगितला तो खरंच उत्तमाचा होता. आमच्या घरामध्ये आता वाद नाही, सुख शांतीने समाधान आहे आणि पतीनेही पूर्णपणे दारू सोडलेली आहे. तेही रेग्युलर कामाला जात आहेत आणि निरूपण ऐकत आहेत, रोज देवाची पूजा करतात, रोज उपासना करतात. आमच्या घरामध्ये आता वादविवाद होत नाही, आमचं घर हे मंदिर झालेलं आहे. आणि ती असं गुरुदेवांना सांगून ती आपल्या घरी गेली. आणि बघा मग ते
पतीही तिचे माफी मागू लागले की आतापर्यंत मी जो त्रास दिलाय त्याबद्दल मला क्षमा कर आणि माझं खरंच चुकलं, पण तू मात्र मी एवढं पिऊन येत होतो, तुला मारहाण करत होतो, शिव्या देत होतो, तरीही तू माझ्या 2 टाईम दर्शन घेत होती आणि तू कोणत्याही प्रकारचा वाद घालत नव्हती. त्याच्यामुळे माझं हे परिवर्तन तुझ्यामुळेच झालेलं आहे. त्यामुळे तुला मी खूप खूप आभार तुझे व्यक्त करत आहे, असा पती त्या पत्नीला म्हणू लागले. बघा म्हणले समर्थ, या बोधातून आपल्याला हे शिकायला मिळतं की वादाने वाद वाढतोच. आपण एखादा शब्द बोलला की समोरचा एखादा बोलतो, त्यामुळे वातावरण हे पूर्णपणे गढूळ होऊन जातं. जर वातावरण शांत आणि काचेसारखं, त्या पाण्यासारखं निर्मळ ठेवायचं असेल तर आपणही शांत बसलो पाहिजे. ज्यावेळेस घरामध्ये वाद होतात, आपल्याला राग येतो, त्यावेळेस फक्त एकच उपाय करायचा, आपल्या तोंडामध्ये पाणी ठेवायचं की जेणेकरून आपल्याला बोलताच येऊ नये. ज्यावेळेस समोरची व्यक्ती पूर्णपणे शांत होते त्यावेळेस आपण ते पाणी पिऊन टाकायचं, असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात की घरात जर वाद होत असेल तर हा उपाय नक्कीच करा. तुमच्या घरामध्येही सुख शांतीने समाधान नक्कीच राहील, असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. तरी आता आपण इथेच थांबूया. धन्यवाद. जय सद्गुरू.